मला ते काय आता किती शिकलेत मला माहीत नाही बावनकुळे. आमचा जाहीरनामा वाचा. आम्ही 3,000 रुपये आमचं सरकार आल्यानंतर देऊ असं म्हटलेलं आहे. आणि राहिला अनिल वडपल्लीवार नावाच्या व्यक्तीला ते पुढं आणतात. तो काँग्रेसचा कधीच सदस्य राहिला नाही आणि आज काँग्रेसमध्येही नाही. त्याच्यामुळे या पद्धतीनं वडपल्लीवारांनी कोणासाठी काम केलं, कशासाठी याचिका टाकली आणि कसं त्या निवडणुकीच्या काळामध्ये भाऊ बनवायला BJP आणि या महायुतीला संधी मिळायची, हे कोणाचा माणूस होता ते त्यांनी आणि तपासावं. त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणीला आणि म्हणून तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन 5,000 रुपयाची महागाई वाढवली की नाही त्यांनी बावनकुळेनं उत्तर द्यावं. डिझेल पेट्रोलचे भाव वाढवले, गॅसचे भाव वाढवले, किराणा सामानाचे भाव वाढवले, लाईटचे भाव वाढवले, किती गोष्टीचे भाव वाढवले सांगू. शेतीच्यामध्ये खताचे भाव वाढवले. 1,500च्या जागी 5,000 रुपये लाडक्या बहिणीकडून काढले. त्यामुळे बैमान भावांनी आमच्यावर टीका करायचा अधिकार त्यांना नाही आहे. त्याच्यामुळे बावनकुळेंनी थोडंसं माझ्याबद्दल बोलत असताना सांभाळून बोलावं असं माझं त्यांना विनंती आहे. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार यांचे एक वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं ते रजिस्ट्रारची चूक होती आणि त्यांनी तुम्ही राज्य करतात, तुमचे अधिकारी समजा चूक करताय तर तुम्ही काय झोपले होतात का? हा समजा मुद्दा पुढं आला नसता तर एवढी महागडी जमीन तुम्ही सस्त्यात घेतली असती कवडीमोल. जसं 1 रुपयाला तुम्ही नागपूरमध्ये सिम्बॉसिसला 40 एकर जमीन दिली, गरीब पोरांना शिक्षण देऊ असं सांगितलं. आता 16 लाख रुपये फी घ्यावं लागते तिथं. म्हणजे गरिबांना आता 16 लाख रुपये ते घरून आणायचे आहेत का? आणि त्याच्यामुळे या पद्धतीचं लबाडी करायचं काम अजित पवारांनी सोडावं. मग तुम्हाला राज्य करता येत नाही, तुम्ही राज्यकर्ते म्हणून तुमच्यावर प्रशासनावर तुमची धमक नसेल तर तुम्ही सत्तेच्या बाहेर या ना. आणि त्याच्यामुळे या पदीचं थोतांड वाक्य राज्यकर्त्यांनी राज्यातल्या, मग फडणवीस असेल, अजित पवार असेल, एकनाथ शिंदे असेल, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, त्यांनी हे शब्द वापरू नये. नाहीतर तुम्ही सत्ता चालवण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलात. अशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या जनतेच्या मध्ये तुमच्याबद्दल भूमिका जाईल. आणि आज तुमच्या या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार खालच्या लेवलपासून शासकीय प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आणि जनतेची लूट होत आहे. आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं अधिकाऱ्यांचा दोष आहे असं सांगण्यामध्ये तुम्हाला तथ्य नाही. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की त्या प्रकरणात जे तुम्ही विलास खारगेची समिती बनवली त्याच्या जागी तुकाराम मुंडेची समिती करा असं मी सांगितलं होतं. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं, पण ते करायला हिंमत नाही या लोकांना. आणि म्हणून कोणाचा दोष आहे काय आहे ती वस्तुस्थिती पुढे आली असती. म्हणून या विषयावर त्यांनी चर्चाच करू नये मला असं वाटतं. आणि तुम्ही राज्य करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलात हाच त्याचा अर्थ निघतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.